वीटभट्टीच्या कारणावरून महिलेचा अपहरण केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। यात हकीकत अशी, राजश्री अनिल बारसे राहणार वडगीनेशन दक्षिण सोलापूर यात दीपक उर्फ प्रदीप बोरगावकर यांनी वीटभट्टीच्या उचलच्या कारणावरून 24 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता राहत्या घरातून गाडीतून अपहरण केले। 8 दिवस बंद खोलीत डांबून ठेवले। राजश्री बारसे यांनी 112 वर फोन करून पोलिसांना मदत मागितली। घटनास्थळी पोलीस येऊन होडगी पोलीस चौकी येथे महिलेला व वीटभट्टी मालक प्रदीप बोरगावकर यांना घेऊन गेले। त्यानंतर त्या महिलेच्या पतीला बोलवून घेऊन त्याला मारहाण करून 10,000 रुपयांची मागणी केली व वीटभट्टी मालकावर कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्याला सोडून दिले। याविषयी युवा भीमसेना आक्रमक झाली असून संबंधित पोलीस अधिकारी व वीटभट्टी मालकावर कारवाई करून पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा उग्र पद्धतीचे आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला आहे। बघा, अनिल विठ्ठल पारसे माझं नाव आहे। मी वीटभट्टीवर कामाला होतो दीपक कोरेकर। मी होतो, माझ्या बायकोला उचलून घेऊन गेला त्यांनी मालकानं। मी होतो दुसरीकडे कामाला। 8 दिवस नेऊन कोंबून घरात ठेवलं त्यांनी बंद करून। 4 दिवसानंतर त्याला एक मोबाईल भेटला। मोबाईल भेटल्यावर त्यांनी मला कॉल केला, असं मालकानं उचलून आणलं म्हणून कळलं मला। मग मी काम सोडून माझ्या घराकडे येताना मग पुन्हा संध्याकाळी ह्यांनी फोन करून सांगितले उद्या सकाळी पोलिसाला फोन करणार आहे म्हणून। मग ह्यांनी काय केली, पोलिसाला कॉल केली। पोलिस ह्याला मदत केलं। पोलीस स्टेशनला चौकीला आलं, वटकी स्टेशनला चौकीला आल्यानंतर पुन्हा मला पण बोलवलं चौकीला। चौकीत गेलो, आम्हाला काय हे झालं। पुन्हा पोलिसानं पुन्हा काय ते पैसे घेतलं 10,000 रुपये माझ्याकडचं। माघारी येताना मी पुन्हा मला हातावर मारलं पट्ट्यानं साहेबानं। ते बंद केला आता ಈಗ ಏನತ್ರ ಅವರು न्याय ಹೇಳ್ಕೊಡ್ರಿ हां मला न्याय ह्याच्या पुढनं आता आम्हाला कसं काय ही करावं न्याय मला द्या ते मला आमच्या ही करावं वाटतं। तसं पोलिस आम्हाला मदत करावं म्हणून असं ही केलं तर बायकोनं त्यांनी काय मदत केलं नाही, त्याच्यावर काय केस केलं नाही, काय नाही त्या मालकावर। आणि त्या मालकाला सोडून दिलं। ते मालकाला दमदाटी करून मलाच पैसे भरायला लावला। पुन्हा तिथं पोलीस स्टेशनमध्ये 10,000 रुपये भरलं मी। 10,000 रुपये भरून संध्याकाळी जाताना मला पोलिसांना मारलं पट्ट्यानं। मग ह्याच्या पुढं काय करायचं ते कारवाई तुम्ही त्या मालकावर करू शकता। ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತೇವೆ ನಿನಗೆ ಅಲ್ಲ ನ್ಯಾಯ बंदर मारली नाही और न्याय बेडा तरला वीटभट्टीवर आम्ही काम करत होता आणि आम्हाला तिथलं उचलून घेऊन गेलेत। 8 दिवस आम्हाला खोली ठेवले आणि काय पण नाही दिले। त्यांनी उचलून घेऊन गेल्यावर मोबाईल घेतला होता, मोबाईल नाही दिलता। मोबाईल नाही दिल्यावर मला खिडकीमध्ये मोबाईल सापडले। मोबाईल सापडल्यावर त्यांनी काय केलं, मी डायरेक्ट 112ला फोन केला। 112ला फोन केल्यावर ते पोलीसकडे आलं तर पोलिसनी आणि काय नाही केलं। आमच्याकडनं 10,000 रुपये घेऊन त्याला खुल्ला सोडले, आम्हाला घेऊन गेले। धन्यवाद। कन्नडदा घेऊ कन्नडदा ಮಾತಾಡಿ ಕ್ಲಿಯರ್ ಕಿಟ್ಟ तुमचं नाव ते सांगा पहिले। ರಾಜಶ್ರೀ ಅನಿಲ್ ಪಾರ್ಶೆ वीटभट्ಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು। ಅವ್ರು ಅಲ್ಲಿದ್ದು ಬಂದು ನಮಗೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಯ್ದಾರಿ। 8 ದಿನ ಒಯ್ದು खोल्याಗ ಕುಲುಪ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟರು। ಒಂದು ನನಗೆ ಹೊಡಿತಂದು ದಬಾಣಿ ಕೊಟ್ಟರು ಅವರು। ಕೂಳು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ ರೀ। ಒಂದು ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಓಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಯ್ದು ಕಿಶಂದ್ರೆ ನನಗೆ ಹೊಡೆದ ಕಿಶಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ನನಗೆ ಕಿಣಕ್ಯಾಗ ಮೊಬೈಲ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತು। ಮೊಬೈಲ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಬಳಕ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚನ ಅವ್ರು ಬಂದು ನನಗೆ ಒಯ್ದಾರ। ನನ್ನ ಕೈಲೇ 10,000 ರೂಪಾಯಿ ತಿಂದಾರ, ಅವ್ರು ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ। ನನ್ನ ಕೆಲಸ ಇಟ್ಟೇ ಐತ್ರಿ। ಧನ್ಯವಾದ। मातंग समाजातील एक महिलेचं या ठिकाणी ही ताई ईटभट्टीवर काम करते। ईटभट्टीच्या उचलच्या कारणावरून या ठिकाणी या ताईचं अपहरण करून तिला जवळपास 8 दिवस या ठिकाणी डांबून ठेवलं। याने 112वर कॉल केल्यानंतरनं त्या ठिकाणी पोलिसाची मदत मिळाली आणि पोलिसांनी वडगी पोलीस चौकी या ठिकाणी त्यांना घेऊन गेले। आणि तिथं घेऊन गेल्यानंतर तिचा नवरा त्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी की असा प्रकार घडला म्हणून पोलिसांनी फोन केला। पोलिसांनी फोन केल्यानंतरनं हा तिचा नवरा आला आणि त्या ठिकाणी ते काय जी घटना घडली त्या घटनेची चौकशी केली। त्या चौकशी केल्यानंतरनं तो असणारा मालक आणि त्या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून या ठिकाणी ह्याच परिवाराला
ह्यांच्यावरच अन्याय होऊन ह्यांचं अपहरण होऊन ह्याच परिवाराला उलट ह्यांचा मारहाण करून ह्यांच्याकडून जवळपास 10,000 रुपये पोलिसांनी मागणी केली आणि त्या माणसाला कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. मग मला प्रशासनाला असं विचारायचं आहे, जर सामान्य माणसाला न्याय तुमच्याकडनं मिळत नसेल तर माणूस जाणार कुठे? माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी विनंती आहे की या प्रकरणावर सखोल चौकशी करून या ठिकाणी जे असणारे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि तो जो कोणी भट्टीचा मालक आहे त्या मालकावर कठोर कारवाई केली पाहिजे. या ठिकाणी मला असं वाटतंय की व्यवहार हा नवऱ्याचा होता तर महिलेला नेऊन त्या ठिकाणी डांबून ठेवायचा काय म्हणजे संबंध आहे? ठीक आहे, ह्यांनी उचल घेतली आहे, उचल देणं आहे, कामाला येणं आहे, हे काय गोष्ट आहे म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहेत. परंतु या ठिकाणी या महिलेला घेऊन जाऊन त्याच्या जवळपास हे 5 वर्षाचा मुलगा आहे, त्या महिलेला आणि ह्या मुलाला घेऊन जाऊन डांबून ठेवून त्या ठिकाणी जेवण न देता डांबून ठेवलं तर हे म्हणजे खरोखर ही गुंडशाही चालू आहे. तर प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे, असे प्रकार घडण्यावर गंभीर म्हणजे सखोल कारवाई होणं गरजेचं आहे. जर येणाऱ्या 15 दिवसात या प्रकरणावर जर कारवाई नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही ह्या परिवाराला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.